नाव आहे अर्थातच जिच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे। सिद्धी तिचकुले यांना मी विनंती करेन, सिद्धीजी आपणही कृपया मंचावर यावं आणि कोर टीमच्या या रणरागिणींमध्ये समाविष्ट व्हावं। यानंतर पुढचं नाव आहे आरोही ठाकूर। सो आरोही जी कृपया, आशिकी मधली आरोही वेगळी आणि आमची आरोही वेगळी आहे। सो आरोही आपण आलो आहोत आज आराधी, ओके आराधी ठाकूर, ओके आराधी ठाकूर आपण कृपया मंचावर यायचंय। यानंतर पुढचं नाव आहे आंबा महोत्सव गोड गळ्याच्या गायिका रती प्रधान यांनी कृपया मंचावर यायचंय। रती मॅडम आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। यानंतर पुढील रणरागिणी आहे दळवींची पायल, पायल दळवी, प्लीज कम ऑन द स्टेज। वुड लाइक टू कॉल अपॉन पायल दळवी टू प्लीज come on the stage. And now the next beauty with the brain, Nehal Chawda ji, please come on the stage. मुझे आपका नाम तक नहीं मालूम था, coincidentally निकल गया। Okay, so Nehal Chawda ji to please come on the stage. And इसके बाद हमारी क्रू की बहुत ही important सदस्य जिनका नाम है रिया तिवारी, रिया to please come on the stage. और लास्ट बट नॉट द लीस्ट दिव्या शेलार जी, कृपया आपण मंचावर यावं अशी मी आपणास विनंती करतो। आणि त्यांच्यासोबतच प्रतीक्षा मॅडम आपणही कृपया मंचावर यायचंय। आपल्याही उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला चार चांद लागणार आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण कार्यकारिणी नंतर मी आता इथे आमंत्रित करणार आहे या सगळ्या, आधे इधर आओ आधे उधर जाओ, बाकी सब मेरे साथ आओ, जरा सेंटरला या आणि या सगळ्या कोर टीम साठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण सगळ्यांनी करूया। अँड नाउ कॉलिंग अपॉन अशी आमच्या एक कोकणातली मुलगी जिनं फक्त टीव्हीत नाही तर संपूर्ण जग गाजवले आहे आणि कोकणचं नाव जगापर्यंत पोहोचून सगळ्यांका आमका कोकणवासियांका धन्य केले। आमका असा वाटा सारख्या की आपलं कोणतरी होयो, आपलं कोणतरी होयो, पण त्या आपल्याची आपली कधी झाली ताव कळाला नाही। आणि अंकिता, खरोखरच तुला सॅल्यूट आहे संपूर्ण कोकणाच्या वतीनं। मी विनंती करेन अंकिताजी आपणही कृपया मंचावर यावं आणि या सगळ्या ब्युटी क्वीन आणि एकमेव हँडसम हंक यांच्यासोबत इथे उपस्थित राहावं। जरा अंकिता वालावलकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट। वेलकम अंकिता, आपलंही मनपूर्वक स्वागत। आणि यानंतर या सगळ्या टीमचा भोरक्या म्हणजे ज्याला सरसेनापती अर्थात नेतृत्व, गेली 3 वर्ष हा दादरचा आंबा महोत्सव फक्त दादरपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातनं आंब्याचे व्यापारी आज इथे येतात आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादानं खूप छान व्यवसाय ज्यांचा होतो ते द वन अँड ओनली विक्रांत आचरेकर सर यांना मी विनंती करेन की आपणही कृपया मंचावर उपस्थित राहावं। जरा या संपूर्ण टीमसाठी जोरदार जोरदार टाळ्यांचा कडकडाट। Requesting the cameramen and photographers to please take a super group picture over here. Yes. Thank you so much as everyone here. अंकिता, मला तुला विचारायचं, मालवणीत बोलू की मराठीत बोलू? गायब झालात ना? तर अंकिता, ज्या पद्धतीने तू जा काय केलंस तर आम्ही स्क्रीनवर बघलो आणि खरोखरच तुझं आमच्या सगळ्या कोकणवासियांका अभिमान आहे, मुंबईकरांका अभिमान आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांका अभिमान आहे। म्हणजे अगदी मोठमोठ्या नेते मंडळींपासून सगळ्यांनी तुका बोलवल्याने आणि तुका नाही पण कोकणात इज्जत दिल्याने कसा वाटता? आणि आज आंबा महोत्सवात सालाबाद प्रमाणे तू इल्लोस तर आज तुझी भावना काय आहे जरा व्यक्त कर। जरा जोरदार टाळी यांचा कडकडाट अंकिता वालावलकर यांच्यासाठी। खूप छान वाटतं खरं तर। नमस्कार आधी सगळ्यात पहिलं तर। आणि हा इल्यानंतर आता सगळेजण जसं मालवणी बोलतात त्याच्यामुळे आंबो म्हणजे कोकण पहिलं येतं आणि त्याच्यानंतर तुम्ही मालवणी बोललात का अगदी घराकडे गेल्यासारखेच वाटतं। पण आज मला इथे जास्त कौतुक या गोष्टीचं वाटतं की मी थैसर बसून बघी होतं स्टेजवरती उपस्थिती जास्त महिलांचीच असा आणि सगळे महिला होते आणि त्याच्यात एकच फणस होतो। तर
तर बघून मला बरं वाटलं, म्हणजे काहीतरी महिला सगळ्या आघाडीवरती असत आणि नंतर मग असं बघून बरं वाटतं. त्याच्यामुळे आज खूप छान वाटतंय. गेल्या वर्षी पण मी आंबा महोत्सवमध्ये होते, यावर्षी सुद्धा आले आणि असंच यापुढे जेवढे आंबा महोत्सव होतील तेव्हा मी नक्कीच असेल.